देवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून वसंत लक्ष्मी एज्युकेशनल अँड मल्टीपर्पज फाउंडेशन बुलढाणा सहर्ष सविनय सादर करीत आहोत एकांकिका नामदेव पायरी. लेखक रवींद्र इंगळे चावरेकर, दिग्दर्शक विजय काकासाहेब सोनोने, प्रकाश योजना लक्ष्मीकांत भास्करराव गोंदकर, रंगभूषा डॉक्टर स्वप्नील दांदळे, वेशभूषा आनंद संचेती, नेपथ्य पराग मोहन काचपुरे, संगीत दिग्दर्शक अक्षय सिंग राजपूत, अजय सिंग राजपूत आणि साथ संघ तबला श्याम मानकर, मृदुंग अक्षय सिंग राजपूत, टाळ वीणा अनुज सिंग राजपूत, रंगमंच व्यवस्था गणेश बंगाळे, तुषार काचकुरे, धनंजय बोरकर आणि कलावंत गणेश देशमुख, प्रसाद दामले. तर सहर्ष सविनय सादर करीत आहोत एकांकिका नामदेव पायरी. नामदेव पायरी. काय रे, असंच बसायचंय की संवादही साधायचा आहे? असंच बसायला हे प्रेक्षक मायबाप काय रिकाम टेकडे आहेत काय? मग बोल की कामाचं काहीतरी. बोलतो ना, बोलणं आपलं का, पण ते कामाचं आहे की नाही हे ठरविण्याचं स्वातंत्र्य या रसिक मायबाप प्रेक्षकांनाच आहे. असं कसं? जे कामाचं आहे ते कामाचंच असतं, जे निकामी आहे ते निकामीच असतं. असं नसतं काही. ते तुमच्या दृष्टी आणि विचारांवर अवलंबून असतं. नाही समजलं. समजा तुझा हा सदरा हा जुना झाला, टाकून देतोस की नाही? देतो ना. म्हणजे तुझ्या दृष्टीने आणि विचारांनी तो निकामीच झाला की नाही? अर्थातच. पण मग आई काय करते? ती त्याचा हात धरणं करते, पायपुष्ण करते, त्याच्याही उरलेल्या चिंध्यांचा आणखीन काय काय करते. साकार आहोत. कल्पना असल्यामुळे आम्ही हवे त्या क्षेत्रात, हवे त्या काळात, हवे त्या ठिकाणी सहज साकार होऊ शकतो. आज आम्ही इतिहासाचे क्षेत्र निवडले आहे. इतिहासाच्या क्षेत्रामध्ये आम्ही भरपूर दिवसांपासून वावरतोय. आपल्या देशामध्ये या क्षेत्राबद्दल फार मोठा घोळ आहे. हो, या क्षेत्रात दोन समांतर क्षेत्र अस्तित्वात आहे. एक आहे पुरातत्वीय आणि दुसरे आहे पौराणिक. पुरातत्वीय हे जमिनीवर भग्नावशेषात तर जमिनी खाली दडलेले आहे, तर पौराणिक हे ग्रंथांमध्ये आणि त्यातील कथा काव्यातच समाविष्ट आहे. आम्ही दोघेही या दोनही महासागरातून ऐतिहासिक सत्याचे काही मोती हाती येतात काय याचा शोध घेतोय. सांगतो. म्हणजे जे काही प्रस्थापित आहे ते वास्तव आहे, कल्पित आहे की कल्पित वास्तव आहे याची तर्काने छाननी करून वास्तव आम्ही आपल्या समोर मांडत असतो. आता आम्ही आपल्या समोर जे मांडले ते कामाचे आहे की नाही याचा निर्णय आपण घ्यायचा आहे. आज आम्ही इतिहासाचे 13वे शतक हा काळ निवडलाय आणि वेळ आहे तर काळ आहे 13वे शतक आणि स्थळ आहे पंढरपूर.
शुक्लांबरधरं विष्णू समज हवं तर. मग मी तर इथं हक्कानं बसू शकतो. हं? तुझा रे काय हक्क? मी नामदेवच आहे. नुसतं नाव नामदेव असून कामाचे नाही, कर्मही नामदेवाचे असावे लागतात. हं? कर्म तेव्हाच या पायरीवर विराजमान होता येते. ओम भूर्भुव स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुव स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुव स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुव स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुव स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुव स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुव स्वः तत्सवितुर्वरेण्यं. महाराज हा? हाँ. ओम भूर्भुव स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भूर्भुव स्वः. हा कोण आहे महाराज? अरे हाच तर नामदेव आहे. हा नामदेव आहे. अरे म्हणजे त्याचा मुखवटा आहे. नामदेव असा दिसतो. हो, त्याच्या ओळखीतल्या कारागिरानंच बनविलाय हा मुखवटा. ओळखीतल्या कारागिरानं हे, कारागीर नौखा आहे. हा? कारागीर नौखा आहे म्हणलं. कशावरून? या मुखोट्याच्या घडवणुकीवरूनच दिसतंय. तुला रे काय ठाऊक? नाही, नामदेवाला जाऊन 50 वर्ष झाली तर या नवख्या कारागिराला कसा कळला बरं नामदेवाचा चेहरा? त्यानं त्याच्या कल्पनेनं आकार दिलाय. तुला कशाला हव्यात उगाच पंचायती नसत्या चौकशा करू नकोस. मला माझं काम करू दे. ओम विष्णवे नमः विष्णवे नमः. महाराज नाही म्हणलं हा मुखोटा इथं का ठेवायचा? अरे लोकांच्या श्रद्धेला प्रतीक लागतं. नुसत्या निर्गुण निराकारानं काम भागत नाही. त्यांना एक आकार लागतो. नुसतंच नामदेवाची पायरी असं ग्रंथामध्ये लिहिलं असतं तर जाणाऱ्या येणाऱ्यांनी लक्ष दिलं असतं. असं आता नुसता इथं मुखवटा जरी ठेवला तरी नामदेव जिवंत आहे. अहो पण नामदेव खरंच जिवंत आहे. मीच नामदेव आहे. अरे वेडा आहेस का रे तू? असेल बाबा तुझं नाव नामदेव म्हणून काय तू खरंच संत नामदेव होशील? या पंढरपुरामध्ये शेकड्यानं नामदेव आहेत म्हणून काय सारेच संत नामदेव झालेत? काहीतरी बडबडतोयस. अरे मला काम करू दे. भक्तांच्या यायची वेळ झाली आहे. कुणाचे भक्त? भक्त विठ्ठलाचेच. मग या पायरीला काय तोशीश? पायरीला नाही काही तोशीश. तोशीश मला आहे. आणि ती कशी? अरे जास्त चौकशा करू नकोस. विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णवे विष्णवे नमः 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 विष्णवे विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णवे नमः. महाराज कुठे काय? हे काय आहे? अरे ती लोकांची नामदेवावरील श्रद्धा आहे. आणि ती नानी? ते दान आहे. हा म्हणजे ही फुलं इथं या मुखट्यावर टाकणं ही श्रद्धा आणि ही नानी म्हणजे मग नामदेवाच्या कुटुंबाला हे दान दिलं जातं का? अरे काहीतरी प्रश्न विचारू नकोस. विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णवे नमः. महाराज काय आता? अजून एक विचारायचंय. विचार. नाही म्हणलं हे मुखोटे इथं कोणाचे कोरलेले आहेत? अरे ही होय, हा? ही सर्व नामदेवाच्या कुटुंबातील लोक आहेत. हा? हा, ही आई गोणाई, हे वडील दामा शेट्टी, ही पत्नी राजाई, ही मुले नारायण, विठ्ठल, गोविंद, महादेव, या सुना गोदाई, लेसाई, लाखराई, साखराई, ती बहीण निंबाई आणि ती दासी जनाबाई. जनाबाई. विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णवे नमः पण विष्णवे. महाराज हे मुखोटे इथं का कोरलेत? अरे भक्त एकदा पुण्यवान झाला की त्याचं सारं कुटुंबच पुण्यवान होत जात. नाही कळलं महाराज. अरे नामदेवाच्याच कुटुंबाचं बघ ना. यांचं नेमकं काय झालं? नेमकं काय झालं? अरे जे पुण्यात्म्यांचं होतं तेच झालं. नाही म्हणजे नेमकं काय झालं? अरे मूर्ख आहेस का रे तू? नामदेव संत श्रेष्ठ, त्यानं विठोबाला साखळ घातलं. कसलं साखळ? वतनामुचे मिरासी पंढरी, विठोबाच्या घरी नांदणूक. सेवा करू नित्य, नाचू महाद्वारी, नामाची उदरी जागवू तिथे.
साधू संता शरण जाऊ मनोभावे प्रसाद स्वभावे देती मज नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे संत पाय हिरे देतीवरी. अरे त्याच तर हे फळ आहे की ही पायरी संत श्रेष्ठ म्हणून त्याच्या नावानं प्रसिद्ध झाली आहे, एका भक्ताच्या नावानं पावन झाली. आजही नामदेव आणि त्याचं सारं कुटुंबच या पायरीवर विराजमान आहे. अनंत काळासाठी त्यांना हक्काची जागा मिळाली. अरे हेच तर भक्तीचं सामर्थ्य असतं. पण हे मागणं मागितलं कुणी? अर्थात नामदेवानं. नामदेवानं. बर मग पुढं काय झालं? अरे होणार काय, एवढ्या श्रेष्ठ भक्ताची विनवणी परमेश्वर कसा नाकारे. क्षणार्धात ही पायरीची जागा दुभंगली आणि नामदेव त्यात सामावला गेला. मग त्याचं हे पुण्य पाहून त्याच्या सर्व आप्त स्वकीयांनीही या दुभंगलेल्या भूमीतुडी घेतली आणि मोक्ष प्राप्त केला. सारेच पुण्यात्मा होते म्हणून इथे समाधिस्थ झाले. अशी ही नामदेवाची पुण्य पायरी आहे. समजलं? मला विचारतोय. विष्णवे नमः 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 विष्णवे नमः. समजलं समजलं. पांडुरंगा, अरे माझं सारं कुटुंबच मारून टाकलं की रे. वंशावळच नष्ट करून टाकली. कोणीच शिल्लक ठेवलं नाही. पांडुरंग, ठीकच आहे म्हणा. तसही कोणी अमरत्वाचा पट्टा घेऊन येत नाही. माझा पांडुरंग सांगतोच आहे, सारच नश्वर आहे, अनित्य आहे. नित्य काही नाही या विश्वात. सारच अनित्य असन तर मोह तरी कोणत्या गोष्टीचा धरावा. तसेही सारे नातेवाईक वृद्धत्वानं मरणारच होते, असे गेले. पण आजही मुखोट्याच्या रूपात का होईना लोकांना परिचित होतातच आहेत ना. पांडुरंग, शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमल. अरे बाबा, अजून तू इथंच का? अरे चल चल निघ इथून. अरे आज स्मृतिदिन आहे नामदेवाचा. त्याच्या स्मृती प्रित्यर्थ कीर्तन आहे पासलेगावकर महाराजांचे. कोण महाराज ते? तुला पासलेगावकर महाराज नाही माहित? अहो कसं माहित असणार. 50 वर्ष झाली तर मला पंढरपूर सोडून. सारे काही बदललंय. नव नवचे सार. कुठं काय नवय? मंदिर तर तेच आहे की. हा, मंदिर तेच आहे, पण कितीतरी जागा कोनडे बदललेत की. एवढंच काय, मी पाहिलंय पांडुरंगाची मूर्तीही बदलली. काय बडबडतोय? माझा पांडुरंग पांढऱ्या रंगाचा होता. हा जो कोणी इथं असा करकटेवर घेऊन बसलाय ना, तो काळ्या रंगाचा आहे. माझा पांडुरंग नाही. मूर्ख आहेस का? वय वर्षे 40 आहे माझं. समज आल्यापासून बघतोय मंदिरातील मूर्ती काळीच आहे. नाही हो नाही, माझा पांडुरंग काळ्या वर्णाचा नव्हता. तो पिठोरी रंगाचा म्हणजे पांढरा होता. म्हणून तर आम्ही त्याला पांडुरंग म्हणायचो. काहीतरी मूर्खासारखं बडबडू नकोस. अरे आता महाराज येतील. पांडुरंगा, अरे ही लोक मृगजळाला पाणी समजून स्वतःची तहान भागवत आहेत. त्यांना कळत कसं नाही. अरे बाबांनो, मृगजळ पाण्यासारखं दिसतं, पण ते पाणी नसतं रे. त्याच्या ठाई तहान भागवण्याची क्षमताच नसते. तुम्ही दूर उभे राहून त्याच्याकडे बघता ना, म्हणून तुम्हाला ते पाणी नाही हे कळतच नाही. हे सारे भ्रम भास मी जवळून पाहिले त्याचे. असं जवळ जाऊन परत आलो. मी त्याच्या भ्रमातनं बाहेर आलो. तुम्ही त्याच्या गारुडातनं लवकर बाहेर या.
नाही तर निर्वाणाशिवायच घसे कोरडे ठेवून तुम्हाला परिनिर्वाण करावं लागेल. विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल संत श्रेष्ठ श्री नामदेव महाराज की मंडळी, भक्त श्रेष्ठ होण्यासाठी कुठल्याही वर्ण वा जातीची गरज नसते. संत नामदेवाचेच बघा ना. शिंपियाचे कुळी जन्म जाहला परी हेतू गुंतला सदाशिवी. नामदेवाचा जन्म शिंप्याच्या कुळात झाला, पण त्याचा जीव परमेश्वराशी एकाकार झाला. तो महापुण्यात्मा झाला. माणूस पुण्यात्मा झाला तरी त्याच्या नशिबाचे भोग थोडे सुटतायत. या नामदेवाला देवाचं पिस लागलेलं होतं, पण त्याची माता आणि पत्नी सतत त्याला हे देव पिसे सोडावयास सांगत असत. मंडळी, संसारामध्ये अशा बेड्या असतातच, पण आपण त्यात अडकून पडायचे नसते. हा नामदेव माता आणि पत्नीच्या बेड्यांमध्ये अडकला असता तर असे पुण्य त्याच्या वाट्याला आले असते काय? अर्थातच नसते आले. पण सारे मोह जुगारून हा नामदेव वाल्याचा वाल्मिकी झाला. मंडळी, नामदेव हा सुरुवातीपासूनच डाकूच होता. या दरोडेखोर नामदेवाने आपला बाण आणि सुरी नागनाथाला अर्पण केली आणि भक्ती मार्गाचा प्रवास सुरू केला. आणि अखेरीस वाल्याचा वाल्मिकी झालेला आहे. भक्त हो, भक्ती असावी तर अशी. बोला विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल संत श्रेष्ठ श्री नामदेव महाराज की जय. महाराज, हा? एक प्रश्न विचारू का? विचार विचार. अरे, आपल्यासारख्या भक्तांच्या प्रश्नाची उत्तर देण्यासाठीच तर मी आहे. नाही, हा नामदेव या विठ्ठलाचा भक्त होता का? यात काय संशय? हे सारं पंढरपूरचं चराचरच याची साक्ष देत आहे. बरं, नामदेव डाकू होता हे कशावरून म्हणता बरं तुम्ही? अरे, मी कशाला म्हणू, त्याची बायकोच सांगते. काय सांगते? आमूच्या वडीला शस्त्र, सुई आणि कातरी, हा बाण आणि सुरी वागवीत असे. याने एका ते भोकिले ते रुदना करी त्याची नारी वाहियले सुरी नागणार. अरे, हा त्याच्या बायकोचाच दाखला, त्याला दरोडेखोर ठरवीत नाही का? महाराज, नाही, मला सांगा, हा नामदेव ह्या विठ्ठलाचा एवढा परमभक्त होता तर त्याने त्याचे बाणन सुरी औंड्याच्या नागनाथाच्या चरणी का नाही अर्पण केले? इथं पंढरपुरात येऊन इथं या विठ्ठलाच्या चरणी का नाही अर्पण केले? अरे, काय 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 मूर्खासारखा प्रश्न विचारतोय. अरे, ही सर्व शेवटी त्या विष्णूचीच रूपे. नागनाथाच्या चरणी अर्पण केले काय आणि विठ्ठलाच्या चरणी अर्पण केले काय? शेवटी त्या विष्णूच्या चरणी अर्पण करण्यासारखे नव्हे काय? तू वेडा आहेस का रे? श्रद्धेमध्ये असले प्रश्न विचारायचे नसतात. श्रद्धेमध्ये असले प्रश्न विचारायचे नसतात. आणि विचारले तर तू नास्तिक ठरविला जाशील. पण मी नास्तिकच आहे.
अरे मग तुझं या मंदिरात काय काम? मी इथं माझ्या पांडुरंगाला भेटायला आलो होतो, अरे मग भेट की आज जाऊन. पण आतमध्ये माझा पांडुरंग नाही ना. म्हणजे तिथं दुसराच कोणीतरी असा करकटेवर ठेवून काळ्या रंगाचा उभा आहे. माझा पांडुरंग दुधाळ वर्णाचा होता, म्हणून तर आम्ही त्याला पांडुरंग पाहायचो. तू नुसताच नास्तिक दिसत नाहीस, तर वेडा आहेस, ठार वेडा. आणि मी वेड्यांच्या नादी लागत नसतो. तू बैस इथं तुझ्या पांडुरंगाला शोधत, मीच जातो. विठ्ठल विठ्ठल पांडुरंग पांडुरंग विठ्ठल 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 पांडुरंग 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 विठ्ठल विठ्ठल पांडुरंग 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 पांडुरंगा, अरे काय खेळ करतोय बाबा? हा? मी इथं असा धडधाकट समोर उभा दिसतोय, तर मला कोणी ओळखत नाही. हा कोण चरित्रकार, ज्यानं मला आधी दरोडेखोर केलं, माझ्या राजाची साक्ष काढली, माझं बाणन सुरी नागनाथाच्या चरणी अर्पण करायला लावली. आधी मला सदाशिवाचं भक्त केलं, मग मला नागनाथाच्या चरणी शरण जायला लावलं. माझ्याच गाथेत, माझ्याच मुखी दीर्घ आत्मचरित्र हे समाविष्ट करून टाकलं. अरे मी पांडुरंग भक्त होतो रे. हा, विठ्ठल या मंदिरात स्थापित करण्याची कुणकुण आपणाला लागली होती. ज्ञानदेवासोबतची आपली यात्रा आपणास महाराष्ट्राबाहेर घालवण्याचा डाव होता. पण ते तरी काय करतील, ज्ञानाचे हातही दगडाखालीच फसलेले होते मला. तरका, अरे ए तरका, कुठं गेलाय हा? तरका, ए तरका, कुठं जातो नेहमी? हा, बोल बोल बोल. अरे लोक खरंच भाबडे असतात, कशावरही विश्वास ठेवतात. हो ना. मान्य, अगदी मान्य. अरे त्यांच्या ह्याच बावडेपणाचा फायदा व्यवस्था घेत असते. हा, म्हणजे व्यवस्था काय करते? व्यवस्था व्यवस्था इतिहास नावाचं कल्पित त्यांच्या माथी मार. ए, काहीतरीच काय बोलतोय, सोदाहरण बोल. नामदेव आणि त्यांचं कुटुंब या पायरीमध्ये सामावलं गेलं, असाच इतिहास आज सांगितला जातो की नाही? हो, इतिहास असंच सांगतो. पण मग ते वास्तव आहे, कल्पित आहे की कल्पित वास्तव आहे? मला वाटतं ते कल्पित आहे. नाही, नुसतं कल्पित नाही, तर ते कल्पित वास्तव आहे. नाही समजलं. नामदेवांचं कुटुंब मारलं गेलं हे वास्तव आहे. हो, पण त्यांच्या भक्तीमुळे ही पायरी दुभंगली आणि ते यामध्ये सामावले गेले हे कल्पित आहे. म्हणजे काय की ते पूर्णतः वास्तव नाही, पूर्णतः कल्पितही नाही, म्हणून ते कल्पित वास्तव आहे. हा, अरे पण मग या कल्पित वास्तवामधून आपल्याला नुसतंच वास्तव बाहेर काढायचंय, मग काय करावं लागेल? मग माझा म्हणजे तर्काचा आधार घ्यावा लागेल. आणि तो कसा? सांगतो. मला सांग, जेव्हा ही घटना घडली तेव्हा हजारो भक्त असतीलच की नाही या मंदिरामध्ये? असतील ना. या चमत्काराची चर्चा गावोगावी प्रांतोप्रांती झाली असेलच ना? झाली असेल, यादवांच्या दरबारी ही पोहोचली असेल. निश्चित पोचली असेल. मग अशी नोंद संत वाङ्मयाशिवाय इतरत्र कुठे आहे? म्हणजे यादवांच्या शिलालेखात, दस्तऐवजात नाही, समकालीन इस्लामी दप्तरात नाही, राजकीय रोजनिशीत किंवा सरकार दरबारी नाही. अरे संत वाङ्मयाशिवाय अशी नोंद इतरत्र कुठेही नाहीये. जशी ही नोंद पुरातत्वीय दस्तऐवजात कुठेही नाही, तशीच नामदेव डाकू असण्याची नोंदही कुठेही नाही. एका श्रेष्ठ पांडुरंग भक्ताला डाकू ठरवून त्याचे चारित्र्य हनन करण्याचा हा एक प्रकार आहे. हा, अरे साधी गोष्ट आहे. नामदेवांचा जन्म 1270, त्यांचा अज्ञातवासाचा प्रारंभ 1293. म्हणजे नामदेव जेव्हा महाराष्ट्रातनं गहाळ झाले, गहाळ, हो गहाळच, म्हणजे नामदेव जेव्हा महाराष्ट्रातनं गेले तेव्हा ते अवघ्या 23 वर्षांचे होते. बरं, पुढचे 50 वर्ष त्यांचा थांग पत्ताही लागत नाही. मग मला सांग की त्यांनी डाके कधी टाकायला सुरुवात केली, त्यांचे बाण आणि सुरी नागनाथाला कधी अर्पण केली?
बरं, कोणत्या वर्षात ते पांडुरंगाचे श्रेष्ठ भक्त झाले? काय बालपणातच डाके टाकायला सुरुवात केली होती का त्यांनी? अरे म्हणजे नामदेवांचं चरित्र कल्पित आहे असं म्हणायचं आहे का तुला? नाही नाही, नामदेवांचं नाही, सर्व संत चळवळीचं चरित्र भ्रमित करणार आहे. बर. अरे बरं, मग ते विठ्ठल आणि पांडुरंग एकच आहे हे तुला का मान्य नाही? कसं असेल? अरे पांडुरंग या शब्दातच ही देवता पांढऱ्या रंगाची आहे असा स्पष्ट निर्देश आहे, आणि विठ्ठल काळ्या वर्णाचा आहे. मग हे दोन्ही दैवत एक कसे असतील? नाही, मग पांडुरंग पांढऱ्या रंगाचा होता याचा काही जुना पुरावा आहे का तुझ्याकडे? प्रत्यक्ष शंकराचार्यांचाच पुरावा आहे. हा, अरे ते त्यांच्या पांडुरंग अष्टकात स्पष्टपणे म्हणतात, महायोग पीठे तटे भीमरत्या वरम पुंडरीकाय दातुम मुनींद्रे समागत तिष्ठंत मानंद कंद परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. ए बाबा, तुझ्या एवढी अक्कल नाही मला. मला जरा नीट उलगडून सांग. सांगतो. म्हणजे भीमेच्या तटाकडे जाणाऱ्या राजमार्गावर सर्वांना एकत्र जोडणारे हे शक्तिपीठ आहे, जिथे बुद्धाने, बुद्ध म्हणजे मुनींद्राने, एक मिनिट, मुनींद्र म्हणजे बुद्ध कसा? वन्न गण्ण गुणपेतम एतम कुसुम संतती पूजयामी मुनिंदस्य श्रीपाद सरोरुहे. म्हणजे पालीतला हा मुनीन संस्कृत मध्ये मुनींद्र होतो. अशा मुनींद्राने ज्याला वरदान म्हणून पांढऱ्या कमळासारखी शुभ्र काया प्रदान केली, तोच इथे येणाऱ्या यतींना प्रिय असा आनंदाचा कंद असलेला अंत म्हणजे मोक्ष प्रदान करतो. त्याच्याच परब्रह्मलिंगम, परम म्हणजे श्रेष्ठ, ब्रह्म म्हणजे तेजस्वी, आणि लिंग म्हणजे मूर्ती. शंकराचार्य स्पष्टपणे सांगतात, श्रेष्ठ अशा तेजस्वी पांढऱ्या कमळासारखा रंग असणाऱ्या पांडुरंगाच्या मूर्तीचीच मी पूजा करतो. म्हणजे काय की हे स्पष्टच आहे ना की पांडुरंगाची मूर्ती ही पांढऱ्याच रंगाची होती. अरे म्हणजे आपण ज्या काळाबद्दल बोलत आहोत तो काळ म्हणजे पांडुरंग भक्त आणि विठ्ठल भक्त यांच्यातील संघर्षाचाच काळ म्हणावा लागेल. म्हणावा लागेल, होताच. हा, अरे तुला सांगतो, पांडुरंग भक्तांसाठी तो काळ खरंच खूप कठीण होता. असं? अरे पण मग वास्तव काय आहे? वास्तव वास्तव हे आहे. आज याचा सोक्ष मोक्ष लावतोच. महाराज, कोण तू? मी नामदेव. तू नामदेव?
मग आम्ही कोण आहोत हे ठाऊक असेलच तुला. चांगलेच ठाऊक आहे महाराज. आपण केशव शास्त्री, राजप्रतिनिधी, मंदिराच्या जीर्णोद्धार अध्यक्षपदी विराजमान आहात आपण. अरे ते लौकिक झालं, पण आमच्यातील अलौकिक दिसत नाही का तुला? या इहलोकी आम्ही साक्षात कृष्ण आहोत आणि साक्षात कृष्णाला वंदन करण्याचे संस्कार नाहीत का तुझे? आमुचा पांडुरंग प्रचंड, इतर देवाचे न पाहू तू. एका पांडुरंगा वाचून न करू अनेक भजन. आम्हा एकविध भाव, कदा न म्हणू इतरा देव. पांडुरंग हरी पांडुरंग. नाही भीड चाड बोलसी आगळे, तोंडा चेनी बळे अरे नाम्या. अरे तू शूद्र, तुला आमचे धर्मशास्त्र काय ठाऊक? ठाऊक नसताना आमच्या धर्मकर्मावर भाष्य करतोस. तू आमच्या शास्त्रासोबत सलगी करू लागलायस. महाराज, मी माझ्या कीर्तनात आपल्या धर्मकर्मावर काहीही बोलत नाही. आपले जेवढे आहे तेवढेच कथन करतो. नाही नाही, आमची चूक. तू शूद्र, पण तरी तुला एक बालक म्हणून, भक्त म्हणून आम्ही खांद्यावर बसवले. काहीच मी नव्हे ऐसे जरी केले, तरी काय जन्मविले नारायणे. काय ब्रह्मज्ञान सांगशील माते, खात या न खाते न देखी. यातीही न शिंपी अधिकारी कैसा, हा धर्म तुमचा तुम्हापाशी. नाही, आमची चूक या पायातील वाहनांना आम्ही माथ्यावर बसवले. अरे पण याचा अर्थ असा नाही की तू तुझ्या स्वामीलाच घाबरू नये. स्वामी? महाराज, कोण माझा स्वामी? कोण म्हणजे? अरे तोच जो निर्गुण निराकार आहे, जो अवतार घेऊन साकार होतो, जगदोद्धार करतो, तो विष्णूच. या पंढरपुरामध्ये तो कृष्णावतार धारण करून विठ्ठल रूपामध्ये प्रकटलाय, हे तू का मान्य करीत नाहीस? केशव शास्त्री बुवा, तुमचे हे निर्गुणाचे वैभव कसे आले आहे मला चांगलेच ठाऊक आहे. कसे? निर्गुणाचे वैभव आले भक्तीमिशे, ते हे विठ्ठल वेशे ठसविले. बरविया बरवे पाहता नित्य नवे, हृदयी ध्याता निवे त्रिविधाता. अरे पण हा विठ्ठल म्हणजे हरिरूप धारण केलेला बुद्धच आहे. तुला त्या रूपामध्ये त्याचा स्वीकार का करता येत नाही? शास्त्री बुवा, तुम्ही लाख सांगा हो. 24 वेगळे, सहस्त्रा आगळे, निर्गुण निराळे शुद्ध बुद्ध. पण मला माहित आहे, वेदा मौन पडे, श्रुतीशी कानडे, वर्णिता कुवाडे पुराणाशी. भावाचे आळुके, भुलले भक्ती सुखे, दिदले पुंडलिके साधू. पुंडलिक भक्तीला साधन करून हे दैवत, ज्याचे ना वेदात वर्णन आहे, ज्याचा ना श्रुतीशी काही संबंध आहे, ज्याने पुराणाशी वाकडेपण घेतले आहे, तो बुद्ध असूच शकत नाही. मी हे कदापि मान्य करणार नाही. म्हणजे तू विठ्ठलाचा अंगीकार करणार नाहीस, तू वैष्णव होणार नाहीस. तुम्ही शस्त्र घेऊन माझी मान जरी तोडली, तरी न वदेयान, आणि काही या पांडुरंगा वाचू. पांडुरंगा परते दैवत आहे म्हणती, ऐसे श्रुती जरी बोलती, तरी हे अपशब्द कानी पडू न द्यावे. पाखांडी म्हणती तरी उगेची असावे. ब्रह्मदेवासी झाली या भेटी, तोही जरी वदेल ऐसिया गोष्टी. पांडुरंगा परते दैवत आहे म्हणती, तळला पोटी निभ्रांत जाणार. नाम्या, फार मात चढलाय तुला. आता तुझा काटा काढल्याशिवाय पर्याय नाही. या रे, या सगळे, सारे या. आ, 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 आ,
ऐसे मी करीन जानवा विठ्ठला, पंढरीचा ठाया मोडविन. राहे नाम आता जाईन दूर देशात, भक्तीची ही आशा सोडून या. ऐसे मी करीन जानवा विठ्ठला, पंढरीचा ठाया मोडविन. राहे नाम आता जाईन दूर देशा, भक्तीची ही आशा सोडोनिया. जाईन भिवरा, जाईन पुंडलिक, जाईन सकळीक महिमा तुझी. ऐसे बा विठ्ठला तो दुखविले मज, सोडीन सहज पंढरी ते. पांडुरंग 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 पांडुरंग. उदास हे चित्त झाले माझे देवा, जाईन केशव माय बाबा. आता असो द्यावा लोभ हाची देवा, समर्था केशवा माय बाबा. आपुल्या सांगते नेईन पंढरी, नेईन संत नगरी बिबराचन. नेईन सांगते महिमा येथेची, मागे हे तू हाजी धरुणी राहे. चक्रतीर्थ आणि पद्मपाळे हे झाड सर्व ही करीन आपणापाशी. आपणची तीर्थ, आपणची व्रत, आपण दीनानाथ होईन मी. आपण दीनानाथ होईन मी. पांडुरंग 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 Vittala Panduranga